एकच प्रश्न, जगावं की मरावं? टू बी और नॉट टू बी, धरावी की सोडावी? ड्राइवर, अदब से बात करो. चुप पे नटवर्य. आईला जेव्हा बघावं जेव्हा नाटक, सकाळ नाही, दुपार नाही, रात्र नाही. कळेल मिस्टर, कळेल. एक दिवस झेंडा लागला म्हणजे कळेल तुम्हाला. झेंडा लागेल तेव्हा बघू. जाऊ दे, ते सोड. बाई साहेबांना म्हणावं की गाडी रेडी आहे म्हणून. थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे अगोदर. कसला प्रश्न? टू बी और नॉट टू बी म्हणजे काय? जगावं की मरावं? तू ना बरोबर. मरावं म्हणजे धरावी की सोडावी? आलो आलो. हॅलो. हा, जगावं की मरावं? नाही नाही, सॉरी. हा, मी छोटू, ममता बेबी मिल्क कंपनी. हा, काय ते? हा, बाई साहेब पूजेला बसले आहे. हा, थोड्या वेळानं फोन करावं. काय ते? थोड्या वेळानं म्हणजे तासाभरानं. हो, इथं मोठा ग्रहण प्रश्न चालू आहे. जगावं की मरावं? सॉरी. हा, नाही, मला नाही. ठेवतो. काय नटवर्य? हा तिथं. अरे मग कुठं चाललास? हे दोर मी केव्हाच कापून काढले आहेत. अरे दोर कापून काढले आहेत म्हणजे नक्की काय केलंयस तू? ही बागेतली फुलं ना सकाळीच बाई साहेबांना नेऊन दिली आहे तुझे. अरे पण माझं काम करायला तुला कोणी सांगितलं होतं? थँक्यू म्हण पहिला. अरे मग जगावं की मरावं? काय भलतेच प्रश्न निर्माण करतोय. जगावं की मरावं? आता तू ना मरावं. मरावं म्हणजे धरावी सोडावी? छोटो, अरे घरसोड बरी नव्हे बाबा. बोल चक्राधर. अरे वा, देवासारखे आलात बघा. का रे बाबा? या कठीण प्रसंगी आपल्यासारख्या ज्योतिषशास्त्राचा सल्ला माझ्या दृष्टीने फार मोलाचा आहे. बाबा रे, कधी काही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारा पण आता मोडीत निघालेला मी माझी स्वातंत्र्य सैनिक आहे. हा, ज्योती हा माझा छंद आहे. मी काय अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोल. जगावं की मरावं? हे बघ, जगता येत नसेल तर मरावं आणि मरता येत नसेल तर जगावं. म्हणजे धरावी सोडावी? काय पण घरगाड्याची नोकरी. 400 रुपयासाठी दिवसभर राम राम राबावं की रंगभूमीसाठी उपाशी देह पोटी ठेवावा? हे बघ, तूर्त तुझा चित्र डाळू नये किंवा नोकरी सभा आणि नाटकही सोडू नको. असं कर, दिवसा नोकरी कर आणि रात्रीचं नाटक. बस. मग तुम्हीच म्हणता तर तेवढं बघतो. हो हो, तेवढंच बघ. आणि एक कप चहा माझ्यासाठी. आणि काय रे, ममता काय करते? तुझ्या आज बाईसाहेबांचा मूड ठीक दिसत नाही. काय रे बाबा? आज छोट्या साहेबांच्या परीक्षेचा रिझल्ट नाही का? अरे हो, राहुलचा ना. हो हो हो, पण तुमचा काय अंदाज? छोटे साहेब पास होती? अर्थात. अरे राहुल पास होणारच. पास म्हणजे जनता क्लास की फर्स्ट क्लास? फर्स्ट
100% खरं. पण तो फर्स्ट येणार नाही हेही सांगायला ज्योतिषशास्त्राची गरज लागणार नाही. चक्रधर, फुल टेक्नॉलॉजीच्या परीक्षेत 13,723 विद्यार्थी बसले. तरी 13,723 कोणी ना कोणी पहिला येणार. आणि पुढे सांगावं, कदाचित तो राहुलही असेल. नाही म्हणजे माझा मुलगा फर्स्ट येणार नाही असं म्हणायचे. नाही, मला मुळीच तसं म्हणायचं नाही. आजच्या कामाचं शेड्यूल काय? At 11:30 a.m. we have to go for a picnic out to the family. At 1 p.m. you have to meet the government export officer. And after that a college patrata for the team fight at college. नंतरचा वेळ राहुल सांगते. आज दुपारच्या मीटिंगला रायसाहेबांना बोलतो. ठीक आहे. उद्या जे शिष्टमंडळ भेटीला येईल त्याची व्यवस्था आज होती. स्टेशन जवळ ममता मेघिनीचा बोर्ड लागला पाहिजे. आणि देसाई कंपनीची ऑर्डर तारखेपूर्वी पूर्ण होती आहे. हो मॅडम. वाटल्यास ओव्हर टाइम होऊ दे, पण ऑर्डर तारखेपूर्वीच पूर्ण झाली पाहिजे. ठीक आहे. आणि हे बघ, आज कदाचित राहुल पास झाल्याची पार्टी अरेंज करावी. बाळाला लॉन बद्दल सांग आणि तू इथे ये. पण बाईसाहेब, आज आमच्या नवीन नाटकाचा प्रयोग आहे. महान कौटुंबिक हृदयस्पर्शी नाटक आईचं काळी. वा, छान आहे तुझ्या नाटकाचं नाव, आईचं काही. काय ताई? छोटू, राहुल कुठे आहे? म्हणते आहे बहुतेक ते रिझल्ट पाहायला गेलेत मॅडम. त्याला एकट्याला जाऊ कशाला दिलं तुम्ही? अगं म्हणजे का, रिझल्ट त्याच्याच परीक्षेचा आहे ना. तू एवढी अस्वस्थ का? ते तुला नाही करायचं. त्यासाठी आईचं काळजी. खरं आहे, पण फार लाढाऊ बोलत आहे. माझा स्पष्ट तुझ्यावर आरोप आहे. काही तू पांढरा करते आहेस त्याला. तुझ्याशिवाय त्याचं पालही हलत नाही. जरा तरी त्याला स्वतःच्या पायावर उभा राहू दे. त्या जगात गायब होऊ देतो. तू काय जन्मभर पुरणार आहेस त्याला? तुला ठाऊक आहे, राहुल माझा एकुलता एक लाडका लेक आणि मी त्याच्या बाबत थोडी जास्तच हलते. थोडी नाही, नको इतकी हळवी आहे. काही पतीच्या मृत्यूनंतर तू एवढे खंबीरपणे उभी राहिली. तुझ्या जागी अन्य कोणी असता तर साऱ्या जबाबदाऱ्यातून खचून गेला असता. पुरुषाने हात पाय गाळावे एवढ्या कठीण प्रसंगी या फॅक्टरीची सारी जबाबदारी तू आपल्या शिरावर घेतली आणि ती निभावली सुद्धा. पण राहुल बाबतीत शेवटी हळवी. का ते तू सांगतोस? हो, जाणतो. आणि म्हणूनच म्हणतो, तुला आणखी एखादा मुलगा असतात तर. चक्रधर, स्टॉप इट चक्रधर. हे बघ, या विषयावर तू पुन्हा बोलू नकोस. तो विषय माझ्यासाठी संपलाय. नाही ताई, संपला नाही आहे. काही तळहातावरच्या नाजूक रेषांचा गुंतागुंत सहजासहजी संपत नाही आणि संपवताही येत नाही. चक्रधर, प्लीज, भूतकाळातील विषय काढून ना तू मला छोडू नकोस. काही कदाचित तू गमावलेला तुझा काळजाचा तुकडा याच आयुष्यात तुला परत भेटेल. स्टॉप इट चक्रधर. हा विषय पुन्हा काढू नकोस आणि अशा गोष्टी ना कथा कादंबऱ्यात घडतात. तू टाकलेला तुझा पहिला मुलगा. चक्रधर, हा विषय पुन्हा काढू नकोस. राहुल आला वाटतं. तो चहा घे. राहुल, आई राहुल, आई अगं पास 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 आई मी फर्स्ट क्लास पास झालो. अभिनंदन राजा, अभिनंदन. मामा तुम्ही? मामा मी फर्स्ट क्लास पास झालो मामा. शाबास बेटा, शाबास. काही आज तुझा लाडकाने पास झाला आणि तोही फसला. आता तरी जबाबदारीचं जीव याच्या मानेवर ठेव. राजा, आता तरी या फॅक्टरीत लक्ष द्या.
अरे आईने किती दिवस बसायचं काही त्या तुझ्या खुर्चीवर त्याला बसव. हो, ये राहुल. आजपासून तुझी जागायची फॅक्टरी तू सांभाळायची. हो फक्त आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कोण? श्रीवास्तव. या श्रीवास्तव बसा. ममाज मिल्क अँड बेबी फूड प्रॉडक्ट्सचे मालक आमच्या बंगल्यात आश्चर्य. नाही बाईसाहेब, आश्चर्य वगैरे काही नाही. कारण माझी एक पद्धत आहे. शत्रूच्या किंवा मित्राच्या घरी दुःखाचं किंवा सुखाचं अभिनंदन त्यात तत्परतेने मी हजर असतो. आज आपले चिरंजीव फर्स्ट क्लास मध्ये पास झाले, आपले हात अधिक बळकट झाले. अभिनंदन. हं? तथापि एक शंका, आणि ती अशी, एखाद्या कठपुतळीप्रमाणे तुमच्या चिरंजीवाच्या जोड्या तुमच्या जाती राहणार की? तुमची नाही बोलण्याची पद्धत मला आवडते. साहजिकच आहे, पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. हे बघा, राहुल माझा मुलगा आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झालाय तो. पण ते थेरीच बाईसाहेब, प्रॅक्टिकलचं घोडं मैदान अजून दूर आहे. तथापि चिरंजीवासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही निपुत्रिक विदुर असलात ना, तरी तुमच्या इच्छा वाढली ठरल्या तर ठरल्या. तुम्हाला आता आतमध्ये जाता येणार नाही. काय करणार? इंटरव्ह्यूसाठी आजच जायचंय मला. हो बाई, मला आतमध्ये जाता येणार नाही आहे. मला आताच जायचंय. थांबा थांबा, अहो, काय झालंय बाहेर? मला बाईसाहेबांना आताच भेटायचंय. इंटरव्ह्यूसाठी आलं म्हणून सांगा. मॅडम, कोणीतरी तुम्हाला आत्ताच भेटायचं तुम्ही हटून बसलाय. त्याला म्हणावं इंटरव्ह्यू उद्या दुपारी. इंटरव्ह्यूच्या फासमध्ये सामील होण्याची माझी इच्छा नाहीये मॅडम. फार व्हॉट डू यू मीन बाय दॅट? दॅट इज व्हॉट यू एक्झॅक्टली मीन मॅडम. बिहाइंड युअर सेल्फ. तुम्हाला काय वाटलं? इथे नोकऱ्या वशिल्याने मिळतात? हाऊ यू डेअर टू से दॅट? मला एवढंच म्हणायचंय मॅडम, जर वकिलांना आणि जर नोकऱ्या मिळत असतील तर माझी निवड निश्चित आहे. त्यासाठी माझं मेरिट आणि माझी योग्यता तुम्हाला योग्य ते करेल. चालू करू काय? यासाठी इंटरव्ह्यूची गरज नाहीये. हा कोणतरी माझे विरोधी दिसतो, त्याला बाहेर काढा रे. नाही, इथला निर्णय लागल्याशिवाय बाहेर जाणार नाहीये. थांब चक्रधर, याची कमेंट मला जरा चिंतित. हे पहा मिस्टर, हा माझा मुलगा राहुल. आजपासून या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर. तोच तुमचा इंटरव्ह्यू. आय एम सॉरी मॅम, पण हे माझा इंटरव्ह्यू घेणार. परंतु अनुभवानं ज्ञानानं माझ्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीसमोर परीक्षेला उभं राहणं माझ्या स्वभावात बसत नाहीये. शट अप अँड गेट आउट. अरे पण समजतोस कोण तू स्वतःला? हा राहुल. हे पहा मिस्टर, माझा मुलगा राहुल लहानपणापासून ममता बेबी गिफ्टच्या सानिध्यात वाढलाय. आणि त्याच्या योग्यतेबद्दल म्हणाल तर फूड टेक्नॉलॉजीच्या परीक्षेत फर्स्ट क्लासने पास झाला. आता बोला मिस्टर फर्स्ट क्लास. बाईसाहेब, ज्या परीक्षेला तुमचा सुपुत्र फर्स्ट क्लासमध्ये पास झाला आहे ना, त्या परीक्षेला मी देखील बसलो होतो. आणि जर खोटं वाटत असेल, त्या परीक्षेला माझा मी फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. खोटं वाटत असेल तर उद्याच्या तरुण पेपरमध्ये माझा फोटो पहा. आणि आता जवळ असेल तर ही विद्यापीठाने केलेली अभिनंदनाची तार. नाव काय म्हणाला तुमचं? विजय. पूर्ण नाव सांगा. बापाचं नाव सांगायला लाज वाटते तुम्हाला? बापाचं नाव त्यानेच घ्यावं ज्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसतो. तरी सुद्धा तुम्हाला जन्म देण्याचं कर्तृत्व करणारी कोणतरी आई बाप असतीलच ना. हो असतीलच, निश्चितच असतील. पण का कोणाच ठाऊक या कर्तृत्वाची त्यांना लाज वाटली असेल. जाऊ द्या, मी एक अनाथ आहे. मम्मी, अगं तू का सॉरी म्हणते? ते तुला नाही कळायचं, कारण तुझ्या आईने तुला टाकलं नाही. अशा प्रेमळ आया कुठं मिळतात कोणाला? मामा, माझ्या आईची तुलना इतर कोणत्याही स्त्रीशी करू नका. बरोबर आहे. अशी आई मिळायला ना पुण्य लागतं. हो. बरं आहे, पण माझी माझ्या आईबद्दल फारशी तक्रार नाहीये. का कुणाच ठाऊक
अशी कोणती परिस्थिती, असा कोणता प्रसंग उद्भवला असेल की स्वतःचं दूध तोडायला तयार झाली. जन्मताच आपल्या कुशीतून काढून रस्त्यावर फेकून देताना तिला यातना झाल्या नसतील असं कसं म्हणू शकतो मी? तुम्ही तुमच्या खोट्या मातृप्रेमाचं आणि अनाथपणाचं भांडवल करता. बरोबर आहे. निश्चितच ज्यांचं आयुष्य 4 भिंती, बँक बॅलन्स आणि आईच्या पदराखाली सुखरूप असेल ना, त्यांना हे कळणार नाहीये. माझी योग्यता हेच माझं भांडवल आणि मला वाटतं तेच तुमच्या जिव्हारी लागतंय. पण तुझं नाव काय माझं नाव विजय. आणि अनुभव काय? गेल्या 25 वर्षात असंख्य अडचणींना सामोरा देत मी स्वतःच्या पायावर उभा आहे. आईच्या मायेशिवाय आणि बापाच्या आश्रयाखेरीज हाच अनुभव आहे आणि मला वाटतं तो तुम्हाला पुरेसा होईल. नाही, ममता मिल्क सारख्या सुप्रसिद्ध कंपनीत एवढा अनुभव पुरेसा नाही आहे बेटा. मी पदवीधर आहे. मी मॅनेजमेंटचा डिप्लोमा केलेला आहे. असं त्याशिवाय बेबी फूड संदर्भात मी रिसर्च वर्क देखील केलेला आहे. ते पेपर्स मी तुम्हाला आता दाखवू शकतो आणि पेपर पाहिल्यानंतर माझ्या योग्यतेची खात्री पटेल तुम्हाला. Please accept my defect, Sympathy Bhai Saheb, and let me go with this Javier. Mr. Vijay, तुम्हाला हवी असलेली नोकरी मी देतो माझ्या कंपनीत निराशा. थँक्यू सर. पण इथला निर्णय लागल्याशिवाय मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही. That's good. Yes, really. आणि म्हणूनच माझी खात्री आहे आपल्यापेक्षा सर्वत्वाने कमी असलेल्या माणसाशी तो काम करणार नाही. आपल्या चिरंजीवाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तो माझ्या कंपनीची सूत्र हाती घेईल. कमावून नाही. त्याला राहुलच्या हाताखाली काम करावं लागणार. मग दोघं मिळून काम करतील. राहुल बेटा, BS4. राहुल, कंपनीच्या हितासाठी मला काही निर्णय घ्यावे लागतात. BS4, त्या खुर्चीवर विजय, आजपासून खुर्ची. सॉरी, तुमची जागा इथं. श्रीवास्तव, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. तुम्ही जाऊ शकता. छान. कॉंग्रॅच्युलेशन यंगल्या, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तरी माझी खात्री आहे तुला एक दिवस माझ्याकडे यावंच लागेल आणि तशी वेळ समजा आली नाही ती येणारच, तर संकोच करू नको. हे माझं काम. ते पाहिजे. तुम्ही आजपासून कामाला सुरुवात करू शकता. हे बघा, आमच्या शेजारच्या बंगल्यात तुमच्या राहण्याची व्यवस्था आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आजपासून कामाला सुरुवात या क्षणापासून पाहिजे. दॅट्स गुड. निशा, हे बघ, आपल्या गेस्ट हाऊसच्या शेजारच्या ब्लॉकमध्ये ह्यांची राहायची व्यवस्था आहे. त्यांना सगळ्या कामाची कल्पना आहे आणि नंतर कंपनीकडून हे सगळ्या कामाची कल्पना आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू. शाबास विजय, शाबास. तू ओळखतोस ना? हो. अरे अरे मग हा सगळा खास करण्याची काय गरज होती? अरे तुझ्या नुसत्या शब्दावर मी त्याला नोकरी दिली असती. हो, पण ते मला नको हो. त्याची योग्यता त्याने स्वतः सिद्ध करायला हवी होती. तशी त्याला कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण मुद्दाम त्याला मी इथं घेऊन आलो. खरंच, मोठा हुशार मुलगा आहे, तेजस्वी आहे. तुला खरं सांगू का, याला पाहिल्यापासून हा कुणीतरी माझ्या जुन्या ओळखीचा आहे असावा. व्हेरी शार्प आहे.
तर मग काही मला वाटलं श्रीवास्तव बरोबर विजयला उचलला. पण तू व्यवहारात हुशार. हाती आलेला विजय असा सुटलेला नाही. हुशार वगैरे काय. पण विलक्षण ओढ वाटली त्या मुलाबद्दल. असं वाटलं की हा कुणीतरी आपल्या जुन्या ओळखीच आहे. त्याचं वागणं बोलणं कुणालाही प्रभावित करण्यासारखंच होतं. का हसलास का? काही नाही, मन थोडं मागे गेलं. म्हणजे थोडं म्हणजे पुष्कळ मागे. अशीच तू कोणाच्या तरी बेफिकीर हसण्यावर भाळली होती. काही असंच कोणाचं तरी वागणं बोलणं तुला भावलं होतं. असाच कोणाचा तरी जबरदस्त आत्मविश्वास पाहून ताई तू तुझं सर्वस्व उधळलं होतं. कुणाबद्दल बोलतोय? श्रीकांत. श्रीकांत? श्रीकांत. ती विसरली. बाकी साहजिकच आहे. इतक्या वर्षानंतर काही ते चित्र अजूनही इतक्या वर्षानंतर आजही माझ्या डोळ्यासमोर उभं आहे. अगं तुझ्या वडिलांकडे आला होता तो स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी. याच आत्मविश्वासाने उभा होता. बाबाही भारावले होते. त्याच्या स्वातंत्र्य प्रेमाची ती धगधगती ज्वाला पाहून मी भारावलो होतो. आणि तू तर त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं. काही आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशीच लग्न होणं सर्वांच्या नशिबात नसतं ग. श्रीकांत हुतात्मा झाला आणि लग्न न होता मी त्याची विधवा. नशीब आणि नियती यापुढे परमेश्वरही जाऊ शकत नाही. तिथं आपण तर सामान्य माणसं. तुझे आणि श्रीकांतचे संबंध अगदी पवित्र होते. किती हट्टानं आणि किती अभिमानानं तू त्याचा गर्भ वाढवला. कोणत्या हट्टानं अभिमानाने मी माझ्या बाळाला जन्म दिला आणि जन्मताच त्याच्या गळ्याला नख लावायला तयार झाले. माझ्या बाळाला टाकून द्यायला तयार झाले. काही त्या परिस्थितीत दुसरा पर्यायच नव्हता. मी तुझ्या बाळाला घेऊन त्या रात्री बाहेर पडलो. कुठे नेलंस तू त्याला? खूप रडलं असेल का रे माझं बाळ? पुढे काय केलंस तू त्याचं? या 25-30 वर्षात कितीतरी वेळा मला हा प्रश्न विचारला आणि कितीतरी वेळा तुझ्या मुलाच्या मृत्यूची कहाणी मी तुला ऐकवली. पण अजूनही माझं मन मानायला तयार नाही. आज या विजयला पाहिलं आणि मला वाटलं की माझं मूल असतं तर ते याच वयाचं असतं. चक्रधर खरं सांग, एक विचारू? चक्रधर, तुझ्या बहिणीची शपथ घेऊन सांग, हा विजय म्हणजे? होय ताई, हा विजय म्हणजे तुझाच मुलगा होता ग. तुझाच मुलगा. विजय आणि माझा मुलगा? चक्रधर हे काहीतरी सांगून तू माझी थट्टा करत नाहीयेस ना? नाही ताई, अगं तुझ्या मातृ हृदयाची मी थट्टा करत नाही. विजय हा तुझाच मुलगा होता. तुझ्याच काळजाचा तुकडा. ताई, तो मेला नव्हता. त्याची मेल्याची खोटी कहाणी आजवर मी तुला सांगत आलो. ताई, तो अनाथ आश्रमात वाढत होता ग. अनाथ आश्रमात. माझं बाळ आणि अनाथ आश्रमात? त्याची आई जिवंत असताना? होय ताई. चक्रधर मला सांग, अरे पण तू का आणलं नाहीस त्याला इथे? कशाला? अगं ताई, तुझ्या सुखी संसारात तो मिठाचा खडा झाला असता. एकदा आलो होतो मी या विचाराने. तर ताई, तू तुझ्या संसारात इतकी रमली होती. राहुलला जन्म दिला होता. त्याचे लाड संगोपन करणं एवढी रमली होतीस की. पण म्हणून मी माझ्या मुलाचा स्वीकार केला नसता असं वाटलं तुला? नाही ताई, तुझा पती, तुझा संसार, समाजाच्या नीती कल्पना काय म्हणून तू स्वीकारलं असतं विजयला. एक आश्रित म्हणून ना. तो तुला आई म्हणण्याचा त्याला अधिकार नसतो.
आपलं मूल म्हणून साथीची कावठाव फेकली नव्हती. एकूण का अगं अनाथ आश्रमात वाढला तसाच वाढला असता काही तुझ्या डोळ्यात एका तुझ्या घरात. कारण तो होता अनरस मुलगा. या समाजाच्या दृष्टीने तुझं पाप ठरलं असतं, काही पाप ठरलं असतं. अरे मग आज तरी का आणलंस त्याला तू इथे? कारण तो स्वतःच्या कर्तृत्वावर सामर्थ्यावर जीवनात जगायला लायक झालाय. आता त्याला आईची गरज नाही, पण मुद्दाम त्याला मी इथं आणलं का? बालपणापासूनच्या समाज पुरुषांच्या असंख्य जखमा तो झेलत आला. कालांतराने त्या जखमा भरूनही गेल्या, पण एक जखम मात्र अजूनही त्याच्या मनात शेकते आहे. या साऱ्या जगानं लाखाळल्याचं त्याला दुःख नाही, पण जन्मताच माझी आई माझा त्याग करायला कशी तयार झाली आणि म्हणूनच मी त्याला आज इथं घेऊन आलो. पण त्याला सांगितलंस मी त्याची आई आहे म्हणून? नाही ताई, अजून तरी नाही मी सांगितलं. का नाही सांगितलंस? चक्रधर त्याला सांग तो माझा मुलगा आहे, माझ्या रक्ता मांसाचा गोळा आहे. चक्रधर माझा ऊर भरून येतोय. मला पुन्हा पाना फुटेल की काय असं वाटतंय. विजय माझं बाळ. हा ताई, आतापर्यंत खूप छान, पण आता नाही. योग्य वेळ आली की मी सांगेन तुला. आता मी सांगेन तुला. विजयला सुचू नको. बघा काहीतरी विपरीत झाली तेव्हा मी सांगतो की योग्य वेळ आली ना की मी तुला सांगेन. विजयला तू सोडण्याची घाई केली, आता भेटण्याची घाई मुळीच करू नको ताई, मुळीच करू नको. बाईसाहेबांची प्रकृती देखील बरी नाहीये, तरी मी त्यांना काहीच सांगितलं नाही. सर्व मलाच पाहायला हवं. खूप चांगला कामगार होता तो. त्याची बायका चिमणीसाठी एवढंस तोंड करून बघत होती का माझी? चौकशी करून बघतो. हॅलो, कोण? यांसिंग? हा, मी विजय बोलतो. काय झालं? राम शुद्धीवर आला का? नाही होत. मग डॉक्टर येऊन गेले? अजून नाही आले. तू जीव सोड नकोस, तू तिथेच थांब. मी येतोच तिथे. अरे बाईसाहेबांची प्रकृती पण बरी नाही आहे, म्हणून मी त्यांना काहीच सांगितलं नाही. पण तू काळजी करू नकोस, मी येतोच तिथे. दूरचे पाहुणे पण यायचे आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मामाला पाठवलंय मी त्याच्या, पण तुला पण लक्ष द्यायला हवं त्यांच्या स्वागताला. आणि फाईल्स पण पाहून घे. छोटू, रामू, निशांत, अरे
कुठे गेले सकाळी सकाळी? गुड मॉर्निंग सर. वा. आणि छोटू कुठे आहे? माझी कपलिंग सापडत नाहीये, रुमाल सापडत नाहीये, माझा कोट पण त्याने इस्त्री करून आणला नाहीये. विजय, से गुड मॉर्निंग फर्स्ट. नो राहुल, दिस इज नॉट ॲट अ गुड मॉर्निंग. अरे तुझं सकाळी सकाळी तोंड पाहिलं ना, ती कसली आली आहे गुड मॉर्निंग? हे मी तुझ्या बाबतीत बोलू शकतो, पण मी तसं म्हणणार नाहीये. कारण असल्या पोरकळ बनण्यापेक्षा मला इथं बरीच कामं आहेत. मी इथे शंका करतोय आणि तुम्ही इकडे गप्पा करा सकाळी सकाळी. सकाळपासून नाही मिस्टर राहुल, आम्ही काल रात्रीपासून कामात आहोत. वा, रात्रीपासून? इंटरेस्टिंग. असं कोणतं काम करताय तुम्ही? फॅक्टरीच्या व्यवहारात थोडंसं लक्ष घातलं असतंच ना तर फार बरं झालं असतं. मला जर लक्ष घालायचं असतं तर तुम्हाला इथे पगार देऊन का कामावर ठेवलं असतं मी? काइंड युअर इन्फॉर्मेशन मिस्टर राहुल, नोकरीवर मला बाईसाहेबांनी ठेवलंय, तुम्ही नाही. मूर्खाचा धनी होण्यापेक्षा शहाण्याची चाकरी पत्करतो मी. पर्याय नाही तर दोन्ही. शट अप. सर, काल फॅक्टरीत अपघात झाला. रात्रपाळीचा एक कामगार रामसिंह याने ठीक करत असताना वरून पडला. तो प्रोसेसिंग मशीनवर. त्याचे दोन्ही पाय तर गेलेच, पण फार जखमी झालाय होतो. त्याच धावपळीत आहे विजय बाबू रात्रभर. आता पहाटे पहाटे आले सकाळी. निष्काळजीपणे कामं करायची आणि कधी झालंय आणि तुम्ही मला आता सांगताय? मी पार्टीमध्ये मंजूर होता. मी 2 वेळा तुम्हाला फोन लावला, पण त्यावेळी तुम्ही दिलेली गुरमट उत्तरं जर मी टेप केली असती ना तर ऐकवायला मिळाली असती तुम्हाला आणि बाईसाहेबांना देखील. आईला माहिती आहे सारं? नाही, त्यांची प्रकृती ठीक नाहीये म्हणून त्यांना काहीच सांगितलं नाही. तरी पण रात्री डॉक्टर येऊन गेले. त्यांना डिस्टर्ब होऊ नये असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. रामसिंगची प्रकृती कशी आहे? फार सिरियस आहे. हे बघ, तू हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहून ये त्याला. मी का जाऊ? तू पाहतेस ना सारं. तर तुला जे काही करायचंय ते कर. दिशा, ही पत्र आजच्या आज रवाना कर हो सर. आणि दुपारी सर्व नोटिसा रजिस्टर पोस्टाने रवाना कर. आणि आज वकील साहेबांच्या घरात भेट घे आणि सर्व केस पेपर त्यांच्याजवळ सुपूर्द कर. ठीक आहे. आणि आज गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टची शेवटची तारीख आहे ना उद्या. हो. मग एक काम कर, बाईसाहेबांना जरा सर्व कोटेशन दाखवून घे आणि त्यांचं अप्रुव्हल घे. दॅट्स ऑल. ठीक आहे सर. मामांचाही पत्ता नाही. कुणीतरी स्टेशनवर जायला होतं. माझ्या लहानपणीचे मित्र आहेत ते. इतक्या वर्षांनी येत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पण आहे. हो, फार सुंदर आहे असं ऐकलं. खरं तर मीच जायला होतो. हो, पण तुझा सूट अजून डायपरी लावून आला नाहीये ना. डोंट वरी राहुल, मी मामांना पाठवले त्यांना स्टेशनवर आणायला. आज वधू आणि वधूपिता तुला पाहायला येणार आहे हे विसरलो नाही मी. पण बरं मला एक सांग, तू पाहिलंयस का तिला? नाही. निदान फोटो तरी? नाही, पण सुंदर आहे असं ऐकलंय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि हो, तुम्ही तयारी करून घे. अरे पाहायला तुला येणार आहे, मी काय तयारी करू? मला आता हॉस्पिटलमध्ये देखील जायचंय रामसिंगला पाहायला. पण तू का? डॉक्टर आहेत ना तिथे. आणि हे बघ, कामगारांच्या गळ्यात गळे घालणं बंद कर आता. स्वतःची डिग्निटी सांभाळून वाग. या ममता बेबी विल कंपनीचा मॅनेजर डायरेक्टर आहेस तू. मॅनेजर नंतर पण आधी माणूस आहे मी. छोटू आला वाटतं. हो, तो आला इथे तर त्याची नाटकं सुरू व्हायची. त्या अगोदर मला गेलं पाहिजे. काय छोटू, अरे किती उशीर. आणि हे काय, सगळे कपडे आणले आहेत ना? ऑफकोर्स. अरे माझा रुमाल. रुमाल? हो. रुमाल कुठं आहे माझं? रुमाल कुठं आहे? 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 रु
त्यामध्ये बघ. नाटक्या बस झालं, आता पाहुणे येतील इतके. अरे हो, आज तुम्हाला पाहुणे पाहायला येणार ना. अरे मला नाही रे, मुलगी दाखवायला येणार आहे. आय टेल यू साहेब, मॅरेज इज द गॅम्बल. उदारच म्हणा, नशिबाची बाणं कशी पडतील ते सांगता येत नाही बघा. कधी कॉमेडी तर कधी ट्रॅजेडी. ट्रॅजेडीच्या माझ्या आयडिया एकदम वेगळ्या आहेत बघा. म्हणजे आता तुम्ही सांगा, कॉमेडी म्हणजे काय? अरे सोपं आहे. त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं आणि खानदान की इज्जत मिट्टी में मिलाने वाला बाप आणि एक वय वरती करणारा विलन मध्ये न येता देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं वैदिक पद्धतीनं त्या दोघांचं लग्न होणं ही झाली कॉमेडी. सॉरी सर, आता काय? आय बेग टू डिफर. ही कॉमेडी नाही, कॉमेडी नाही, ही झाली ट्रॅजेडी. ट्रॅजेडी. मग कॉमेडी कशाला म्हणायचं? सांगतो. उदाहरणासहित सांग. तो एक मिस्किन तरुण होता. तिची एक सुंदर तरुणी हो. दोघांचं ना एकमेकावर फार प्रेम. त्यानं तिला लग्नाबद्दल विचारलं आणि तिने स्पष्ट नकार दिला लग्नाला. आणि दोघही ना सुखी झाले. हो, ही तर झाली कॉमेडी. अरे हे तर नाटकासारखंच झालं. हो, नाटक. दिस इज लाईफ. बरोबर. पुढे आता बाबा, मी तुझी रजा घेतो. पाहुणे यायची वेळ झाली आहे. मला अजून माझी तयारी करायची आहे. खायला येणार ना? बरोबर आहे. पण आधी गाडी करू की आंघोळ करू? काय पण करा. गाडी की आंघोळ? गाडी करावी की आंघोळ करावी? गाडी की आंघोळ? सत्यवामेच्या मालात जावं, रुक्मिणीच्या मालात जावं, यायला दोघींच्याही मालात जावं. हो, हे रघुनाथ राज. अरे वा, अरे छोटू तू आणि इथे हे सरकार. श्रीवास्तव, छोटू. अरे हा आहे तसाच आहे. हो हो, आहे तसंच. तसंच पोट, तसेच गाल आणि तशाच त्याच्या छोटूशा मिशा आता थोड्याशा पांढऱ्या झाल्या आहेत. शेठ रघुनाथराव, तुम्ही सुद्धा अगदी तसेच आहात. हीच उंची, गोल चष्मा आणि केस पण तसेच आहेत. पण जरा पांढरे झाले. अरे चक्रधर, या गाढवाला नाटकाचं भारी वेळ होतं बघ. अजूनही आहे का? हो, अजूनही आहे. अजून मधून झटके येतात त्याला नाटकाचे. हा तो त्या बाईचा सेविका. सेविका नाही देविका. हो हो हो, किती लहान होत्या, आता किती मोठ्या झाल्या. लहानपणी ना यांना घेऊन खांद्यावरून घेऊन फिरायचो. काहीतरी का? होत नाही. हो, भांडायच्या त्यावेळी माझ्याशी. पळायची शर्यत काय लावायचं माझ्या बरोबर. पळताना मी पुढं गेलो तरी रडणार. छोटू, तू माझ्या बरोबर का नाही धावत? मी मागं राहिलो तरी रडणार. तिच्या बरोबर सोबत जरी धावलो तरी रडणार. छोटू, तू माझ्या बरोबर का नाही धावत? बरोबर. त्या पाहुण्यांच्या आंघोळीचं बघ, सामान आतमध्ये नेऊन घे. आणि काय रे, ममताची तब्येत कशी काय? का? काय झालं बहिणी साहेबांना? काय नाही, ब्लड प्रेशरचा त्रास. काल बरं नव्हतं. खरंच वहिनी साहेबांना खरंच
आणलं पाहिजे त्यांना. हा बंगला पण खूप सुंदर सजवला आहे त्याने. हो तर. आणि हा माझा मित्र राजा. हो माहित आहे मला. राजाची आणि माझी खूप जिगरी दोस्ती. हो शाळा, कॉलेज, सिनेमा, गाणी सगळं काही खूप एन्जॉय केलं आम्ही दोघांनी. असं. अरे त्याच्या लग्नात तर आम्ही खूप बेबंद नाचलो. हो हो. नंतर आम्ही इंदोरला. आणि त्याला मुलगा झाला. त्यावेळी त्याने माझ्याकडून वचन घेतलं, असं. जर तुला मुलगी झाली तर माझ्या मुलाला द्यावी. आणि गेला बिचारा तो. पण त्यावेळी तुम्ही आलात नाही. पण नाही आलो. कशासाठी यायचं? चक्रधर, आपल्या जवळचा माणूस जाताना त्याचं दुःख पचवण्यासाठी ते खूप कठीण असतं आयुष्यात. पण मी त्याला दिलेलं वचन विसरलो नाही. आणि तेच पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे. खरंच वहिनीचं कौतुक करावं तेवढं खरं. पतीच्या मृत्यूनंतर तिने छान हा वाडा सजवला. घर आणि फॅक्टरीची पूर्ण जबाबदारी तिने एकटीने पेलावली. मुलांना वाढवलं, शिक्षण दिलं, त्यांना जगण्या लायक बनवलं वहिनीने. आणि हे सगळं पाहायला राजा हवा होता. खरं. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेलं असं. नो नाही. हे तर आम्ही देविकाच्या जन्मापूर्वीच ठरवलं होतं. असं. तो गेला, पण मी मात्र वचन विसरलेलो नाही आणि ते पूर्ण करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. एकुलती एक लाडकी माझी कन्या एकुलत्या एका मित्राच्या घरी सून म्हणून येते. ह्याच्यासारखं भाग्य थोर नाही. तुम्हाला सांगतो चक्रधर, आजकाल चांगल्या मुलांना चांगली मुलगी मिळणं खूप मुश्किल होऊन बसलं आहे. हे मात्र बरोबर. अहो, पूर्वी मुलीचा बाप म्हटला की 7 जन्माचा पाप असायचं. खरंय. असाच एकदा मुलीच्या बापावर मध्यस्थी म्हणून गेलो होतो आणि मी ओळख करून दिली तर तो वर पिता म्हणाला. काय म्हणाला माहितीये? काय म्हणाला? तुम्ही मुलीचे बाप मग उठा. तुम्ही नव्हे, तुम्ही बघा. तर तो वर पिता म्हणाला 25 तोळे सोनं, 50,000 रुपये आणि लग्नाचा सर्व खर्च हे जर तुम्हाला मान्य असेल तर बसा. आता बोला. अरे मुली म्हणजे काय बाजारचा भाजीपाला वाटला की काय? अरे आता काळ बदललाय. मुली प्रश्न विचारतात. देविका कंटाळली असती. जा, हे घर तुझंच आहे. जरा फिरून ये. देविका, देविका, खरंच मला वाटलं नव्हतं आपली पुन्हा भेट होईल असं. मी तर तुझ्या भेटीची आशा सोडली होती. पण आपलं प्रेम यशस्वी झालं. परमेश्वरानं माझी प्रार्थना ऐकली. माझा काहीच दोष नव्हता देविका. लग्न करूया असं तूच म्हणाली होती आणि लग्न होणारही नाही हे देखील तूच म्हणाली होती. पुरे ना आता. याला कारण तूच होता. तू ना खोटा बोललास माझ्याशी. मी अनाथ आहे. माझ्या आई वडिलांचा पत्ता नाही. मी गरीब आहे. माझे बाबा फार मानी आहेत. त्यांना हे असलं चाललं नसतं. त्यांनी मला आपल्या दोघांची डोळ्या घेतल्या. पण नशिबात आपलं मुलं नसतं. तू खोटा बोललास माझ्या. किती छळलास रे या देविकेला. काहीतरी घोटाळा होता. देविका, इंदूरचे पाहुणे यांना सगळं चित्र अगदी स्पष्ट झालं. राहुलसाठी आलेच ते. देविका, पण तू मला या
बेबी कंपनीचा मालक तर समजत नाहीयेस ना. दुर्दैवानं तुम्ही नाहीये. मी एक अनाथच आहे. बाबा हा विजय पुण्यात माझ्या बरोबर होता शिकायला. म्हणजे वर्धा केशव कितीतरी सिनियर मला. हे कोण चिरंजीव? हो हो मामा चिरंजीवच. बाकी चक्रधर मुलगा एकदम मातृमुखी आहे. अरे हो हो मातृमुखीच आहे. बाबा विजयशिवाय ना कॉलेजच्या समारंभात पान हलायचं नाही कुठल्याच गोष्टीला. अगं इथे सुद्धा त्याच्याशिवाय पान हलत नाही. आणि हा थापाडा मला सांगायचा नाही मी अनाथ आहे गरीब आहे असंच छळायचा मला. अगं राजा पण असाच थापाड्या होत्या बघ. पण खरंच मी राहू द्या हो जावई बापू. सूर्याचं तेज कधी लपत नाही. तेच पोट ते तोच चेहरा सगळं काही वहिनीसारखं आहे. मातृमुखी आहेत तुम्ही. म्हणजे बाप लेकीला मुलगा पसंत आहे म्हणायचा. पसंतीचा प्रश्नच नाही. मग हे तर लग्न अगोदरच ठरलेलं आहे. असं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलो. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. काय ग कशी आहेस? घरी सगळे ठीक आहे ना? अशी. भाऊजी प्रवास कसा झाला तुमचा? एकदम मस्त. आई आई ये. वहिनी साहेब माझ्या माहितीनुसार तुम्हाला एकच पुत्र रत्न. हो. हो आणि हाच तो राहू. आणि हे हे मिस्टर विजय आमच्या कंपनीचे मॅनेजरच म्हणा ना. मी यांना माझ्या राहुलचाच जागी मानते. हो आय सी. आय एम सॉरी. तुमचा काहीतरी अकारण गैरसमज होत होता. इट्स ऑल राईट. तुमच्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं आम्हालाच काय त्यांना सुद्धा नाव माहिती नाही. अहो अनाथ आश्रमात वाढले काय? बाईसाहेब मला काही महत्वाची कामं आहेत. तुम्ही निघतो. नमस्कार शेठ रघुनाथ नाथ. अरे बोल श्रीवास्तव. बऱ्याच वर्षानंतर कसं काय ठीक आहे ना? या शिवाय अगदी वेळेवर आला. ही तर माझी स्पेशलिटी आहे. मित्राच्या आणि शत्रूच्या घरी अभिनंदन आणि दुःखाचं सांत्वन करण्यासाठी मी त्याच तत्परतेने हजर असतो. म्हणजे आज अभिनंदन करायला आलात तर. खरं तर अभिनंदनासाठी चालू होतो. असं पण आता नाविलाजानं मला सांत्वन करावं लागणार आहे बाईसाहेब. हे बघा प्लीज माय डिपेक्ट सिम्पथी. मला कुणाच्याही दयेची आवश्यकता कधी नव्हती आणि नाही. पण आज तरी तशी आवश्यकता भासेल ना. त्या फिरून येणाऱ्या घोषणा ऐकल्या. तुमच्या फॅक्टरीतल्या फॅक्टरीतल्या कामगारांच्या बाहेर नव्हत्या. काल रामसिंगला जो अपघात झाला तो तुमच्या फॅक्टरीत काम करताना. हॉस्पिटल मध्ये आहे नाही होता. आता संपला. कसं शक्य आहे? केव्हा झालंय? साहेब कामगार हे कुत्र्याप्रमाणे इमाने आणि निष्ठावंत असतात. आणि कुत्र एकदा पिसाळलं तर ते मालकालाही ओळखत नसतं. आणि अशा कुत्र्यात आणि खवळलेल्या कामगारात तो फरक नसतात. ते तितकेच भयंकर असतात. कुत्र्याची तोंड बंदही करता येतात. पण कामगार अन्याय ससत नाही. कामगारांच्या मोठ्या इकडे त्यांना आम्हाला न्याय पाहिजे बाईसाहेब. बाई साहेबांची तब्येत ठीक नाहीये. तुम्ही आत्ताच्या आता बाहेर बघू. साहब मेरा भाई मार गया है. त्यांचा संसार रस्त्यावर आला है. उसके बेबी बच्चे भूखे मर गए हैं. चुप. अरे तुझा रामसिंग मेला. आमच्या फॅक्टरीत काम करताना मेला तो काय आमचा दोष आहे? तो क्या मेरा दोष है? चुप. विजय बाबू कहाँ है?
निष्काळजीपणे कामं करायची. अरे रस्त्याने चालताना सुद्धा अपघात होतात. राहुल साहेब चुप. आवाज खाली. हॉस्पिटलचा खर्च कंपनीकडून दिला जाईल. नियमात बसेल ते सर्व मिळेल तुम्हाला. नाहीतर का उपकार करणार आहात तुम्ही? रामसिंगच्या बायका पोरांनी का उपाशी मरावं? नुकसान भरपाई करणं म्हणताय. फक्त नुकसान भरपाई नाही, रामसिंगच्या पोराला फॅक्टरीत कामावर घेतलं पाहिजे, त्याच पदावर आणि त्याच पगारात. अरे तुमचे संसार चालवण्याचा ठेका नाही घेतला आम्ही. लेबर लॉ मध्ये बसेल ना ते सर्व मिळेल तुम्हाला. कायद्याची भाषा मत बोलो साहेब. फॅक्टरी बंद काढू नाहीतर पेटवून देऊ. अरे काय मोगलाई नाही आणली इथे. आता बाहेर वाले तर पोलिसाला फोन करे. अरे कौन चल के दिखाओ. नहीं साहब, अपने बच्चे को संभालना, नहीं तो काट के फेंक दूंगा. तू म्हणतोयस ते सगळं मला मान्य आहे. पण आपण उद्या बोलूया. आज आमच्याकडे पाहुणे आले. फुकटचे पाऊल माजले हरामखोर झाले. राहुल साहब, तेरी तो काय करतोय ते? विजय बाबू, आप बीच में मत आना. मेरा भाई अपना गैंग सिंह मर गया. चुप. उठ घ्यायचे. अरे तुझं दुःख समजू शकतो मी. विजय बाबू, हम जानते आप रात भर हमारे साथ थे. अपने अपना खून भी दिया है. पर ये वहां बैठे लोग राम सिंह को देखने भी नहीं आए. अबे सुअर साला, लोग हमको कायदा सिखाता है. चुप. किसन राघव, टॅक्सीला घेऊन जा. त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये. लेकिन विजय बाबू, चुप. एक शब्द बोल नकोस. अरे इथे पाहुणे मंडळी आली असताना स्वतःच्या मालकावर हात उचलताना शरम नाही वाटत तुम्हाला? आम्हाला न्याय पाहिजे. चुप. माफी द्या विजय बाबू. तुमचा माझ्यावर विश्वास आहे किंवा नाही? आप बोलेंगे तो हम अपना सर काट के देंगे. फोटो भाई साहब को हमारी नुकसान भरपाई मिलेगा का? हे बघा, विजय म्हणेल ती सगळी भरपाई केली मी तुम्हाला. आता खात्री झाली ना तुमची? किसन राघव, टॅक्सीला घेऊन निघा. आपको विजय साहब, माफ करा पैसे. कालची काहीच बोलला नाही. माझं चुकलं. डॉक्टर साहेबांनी आपल्याला विश्रांतीची गरज आहे असं सांगितलं होतं, म्हणून मी आपल्याला काही सांगितलं नाही. पण एकार्थी झालं ते चांगलंच झालं. Oh, really good. Hats off you. भाई साहेब, खरं तर मी अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, पण या वेळी तुम्हीच जिंकला. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना, मला कोणाच्या सांत्वनाची गरज नाही म्हणून. या रत्नाची पारख मीही केली होती भाई साहेब, पण पदरी पडलं तुमच्या. नाही श्रीवास्तव, ही भाग्यवान असती तर हे रत्न तिच्या पोटी जन्म घेतलं असतं. खरंय की. तो मॅच नाही नाही तर अवतार संपला असता. मला काही झालं नसतं. माझ्याकडे लोडेड रिव्हॉल्वर होतं. मी सहजासहजी मेलो नसतो. अरे पिस्तूल जवळ असून भागत नाही, ती वापरण्याची जिगर हुशारी लागते गाडवा. काही नाही, सगळे नाटक आहेत. मला माहिती आहे सगळं. विजय, अरे इतकं अपमान सहन करतो, तुला इथेच राहायला पाहिजे का? अरे चल माझ्या बरोबर. मी माझी फॅक्टरी तुझ्या नावावर करतो. माझा मुलगा मानायला तयार आहे ना? नाही सर, एवढ्या कठीण प्रसंगी बाईसाहेबांना एकटे टाकून मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत.
बाईसाहेब, या मी पण चालतो. मला रामसिंगच्या बैठकीला जायचं. हा विजय, काही विजयच्या कर्तृत्वाचं बक्षीस नाही का देणार तू? काय विजय? काय देऊ सांग? मला काही नको. माग विजय, माझं मागण्या दाखवून ठेवतो बाईसाहेब. माग विजय, तेव्हा मागे अरे माग विजया, ही वेळ अशी परत येणार नाही. माग नको बाईसाहेब. कदाचित माझं मागणं तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. अरे विजय मार. माग विजया, हीच वेळ आहे. तुला जे मागायचं आहे ते कुशाल माग. हो, तर मग बाईसाहेब, तुमच्या घरी सून म्हणून येणाऱ्या या देविकेचा हात तुम्ही माझ्या हाती द्या.